नेव्हीची साईट आहे, जॉइन इंडियन नेव्ही. त्यामध्ये जॉइन तुम्हाला इंडियन नेव्ही. नेव्ही ओके. त्यामध्ये तुम्हाला कळेल की कुठल्या व्हॅकन्सीज आहेत, काय क्रायटेरिया आहे, एज क्रायटेरिया किती आहे, बर. क्वालिफिकेशन कसं हवंय, आणि एसएसबी इंटरव्ह्यू जे आहे ते ओव्हरऑल सगळीकडे सेम आहे. तर तुमची प्रिपरेशन त्या पद्धतीने पाहिजे. आणि SSB हे प्रमाणे. एसएसबी इंटरव्ह्यूचं म्हणजे जे एंट्रीचं म्हणजे फॉर्म्स वगैरे कुठे अवेलेबल असतं हे सगळं? आता तुम्ही ज्यावेळेस कुठल्याही व्हॅकन्सीसाठी ऑप्ट करता, तर ते बाय डिफॉल्ट तुमचं सुरुवातीला जे क्वालिफिकेशन आहे, एज्युकेशन, एज क्रायटेरिया, हे सगळं जर मेट होत असेल क्रायटेरिया, तर तुम्हाला ते एसएसबीचं इंटरव्ह्यूचं कॉल लेटर पाठवणार. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता स्क्रीनिंग वगैरे. म्हणजे ही जी तुम्ही वेबसाईट सांगितली, म्हणजे आपण म्हणतो ना एक फॉर्म, एंट्रीचा फॉर्म असतो. आता कुठे पण मला ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याचा फॉर्म आधी भरला जातो. त्याच्यामध्ये आपलं बेसिक सगळी इन्फॉर्मेशन घेतली जाते. तसं एसएसबी साठी कुठे अवेलेबल आहे? एसएसबी इंटरव्ह्यू तुम्हाला डायरेक्टली अप्लाय नाही करायचंय. तुम्हाला कुठली व्हॅकन्सी आहे, ओके, त्या ऍडव्हर्टाइजमेंट प्रमाणे त्या ऍडव्हर्टाइजमेंटला अप्लाय करायचं आहे. अच्छा, तुम्ही अप्लाय केलंय की ते तुमचं असेसमेंट करणार की तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन, किंवा तुम्ही लास्ट इयर ऑफ ग्रॅज्युएशनला आहेत, तर तुमचं मग एज क्रायटेरिया काय आहे. तुम्ही जर सगळे मेट करत असाल क्रायटेरिया, तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली एसएसबी इंटरव्ह्यू साठी क्वालिफाय होतात. अच्छा. आणि मग तुम्हाला एसएसबी इंटरव्ह्यूचं कॉल लेटर येतो घरी. अच्छा, असं आहे. अशा पद्धतीची प्रोसेस आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. म्हणजे मीच खूप ह्याच्याबाबत म्हणजे मलाच काहीच नॉलेज नव्हतं याच्यामध्ये. मलाच असं वाटत होतं की एसएसबी साठी मग कुठे जायचं, कुठून आपल्याला त्याचे फॉर्म्स भेटतील किंवा काय. पण तुम्ही आता जसं सांगितलं की व्हॅकन्सी तुम्ही अप्लाय करायचं व्हॅकन्सीसाठी, आणि मग त्याच्या थ्रू ते पूर्ण बॅकअपला प्रोसीड होऊन तुम्हाला डायरेक्टली कॉल येतो.